नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण विषय इतिहास पाठ दुसरा इतिहासाची साधने या पाठाचा अभ्यास करणार आहोत. पाठातील मुद्दे पाठातील मुद्दे भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी या मुद्द्यांचा अभ्यास आपण इतिहासाची साधने या पाठामध्ये करणार आहोत. प्रस्तावना. इतिहासात आपण भूतकाळाचा अभ्यास करतो. भूतकाळ म्हणजे घडून गेलेला काळ किंवा घडून गेलेली घटना होय. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. त्यासाठी इतिहासाची साधने गरजेची असतात. इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण या पाठात पाहणार आहोत. इतिहासाची साधने आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. ज्या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास कळू शकतो त्या साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात. परत एकदा व्याख्या पहा. ज्या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास कळू शकतो त्या साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात. इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत. इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत. 1. भौतिक साधने, 2. लिखित साधने, 3. मौखिक साधने. इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत? तर इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत. 1. भौतिक साधने, 2. लिखित साधने, 3. मौखिक साधने. आपण सुरुवातीला पाहणार आहोत भौतिक साधने. विद्यार्थी मित्रांनो, हे चित्र तुमच्या समोर दिसत आहे. या चित्रामध्ये नाणी, दागदागिने, खापराचे तुकडे आणि भांडी. या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? नाणी, दागदागिने, खापराचे तुकडे आणि भांडी दिसत आहे. यावरून आपल्याला काय अंदाज बांधता येतो? तर दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूमधून खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. तसेच दागदागिने आणि इतर वस्तूवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती कळते. तर पहा की या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? तर या चित्रामध्ये धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे दिसत आहेत. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे दिसत आहेत. आता धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून काय समजते? तर यावरून आहाराची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. तसेच पहा की वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे
आणि इमारतींचे अवशेष सापडतात. आता या सर्व वस्तू आणि वास्तू यावरून आपल्याला भौतिक साधनाची व्याख्या करता येईल. म्हणजेच सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. पहा की भौतिक साधने भौतिक वस्तूवरून काळाचा अंदाज बांधता येतो. भौतिक वस्तूवरून काळाचा अंदाज बांधता येतो. मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची आपणास माहिती मिळते. तसेच हाडे, बिया यावरून आहाराची माहिती होते. वास्तूंच्या अवशेषावरून वास्तुरचना, त्या वास्तू बांधण्याच्या पद्धती इत्यादींची माहिती होते. नाणी, मुद्रा इत्यादीवरून मानवी व्यवहाराची माहिती कळते. म्हणजेच भौतिक साधने म्हणजे काय, तर वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना भौतिक साधने असे म्हणतात. तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, भौतिक साधने म्हणजे काय आणि ती कोणती? पहा, आता तुम्हाला या चित्राचे तुमच्या समोर दिसणाऱ्या चित्राचे निरीक्षण करायचे आहे. आता या चित्रावरून तुम्हाला काय जाणवते किंवा माहीत आहे का तुम्हाला की धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत. धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत, त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात. धान्य भाजताना काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले गेले तर ते टाकून दिले जात. असे जळके कण वर्षानुवर्ष टिकून राहतात. असे जळके कण वर्षानुवर्ष टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात आणि त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. आणि ही तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते. पहा, त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे लिखित साधने. लिखित साधने. तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केलेले आहेत. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदणी ठेवण्यासाठी करत असे, कारण त्यावेळेस लिपीचा विकास झालेला नव्हता किंवा मानवास लेखनाची कला अवगत नव्हती. त्यानंतर पहा की काही काल उलटल्यानंतर किंवा हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला जी आहे ही अवगत झाली आणि त्यापासून लिपीचा विकास झाला. लिपी म्हणजे काय, तर लेखनाची भाषा. लेखनाची भाषा. मग यामध्ये मराठी, गुजराती, तमिळ, हिंदी, कन्नड यासारख्या अनेक भाषा या विकसित झाल्या. आणि त्या भाषा विकसित झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये खापराचे तुकडे, कच्च्या विटा, झाडांची साल आणि भूजरपत्रे यांच्यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे. परत एकदा पहा, सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भूजरपत्रे यांच्यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अंकुचीदार साधनाने कोरलेला असे. साहित्यावरील मजकूर एखाद्या अंकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे
मानवाने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोबताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती त्याने लिहून ठेवण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली गेली. आता पहा, याच्यामध्ये हे जे तुम्हाला समोर चित्र दिसत आहे, हे चित्र आहे ताम्रपट, शिलालेख आणि बुर्जरपत्र याचे आहे. तर ताम्रपट म्हणजेच काय, तर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात. आणि शिलालेख म्हणजे काय, तर शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हटले गेले आहे. त्यानंतर पहा की कालांतराने वाङ्मयांचे अनेक प्रकार निर्माण झाले. पहा, लिखित साधने. या लिखित साधनांमध्ये अश्मयुगातील मानव आपल्या भावना चित्रातून व्यक्त करत असे. नोंदी ठेवण्यासाठी तो प्रतीके व चिन्हे यांचा वापर करी. सुरुवातीच्या काळात मानवाने खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, बुर्जरपत्रे यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला. दानपत्रे, आज्ञापत्रे, प्रवास वर्णने, काव्य इत्यादी लिखित साधनातून तत्कालीन मानवाचे धार्मिक तसेच सामाजिक जीवन समजण्यास मदत होते. आता लिखित साधने म्हणजे काय, तर प्राचीन पोथ्या, बुर्जरपत्रे यांच्यासारख्या लिखित स्वरूपातील साहित्याला लिखित साधने असे म्हणतात. प्राचीन पोथ्या, बुर्जरपत्रे यांच्यासारख्या लिखित स्वरूपातील साहित्याला लिखित साधने असे म्हणतात. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला गेला? सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई? तर सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, बुर्जरपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. पहा, हे जे चित्र दिसत आहे, या चित्रामध्ये तुम्हाला धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य आणि परकीय प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरही लेखन झालेले आहे. आणि या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. पहा, माहीत आहे का तुम्हाला की बुर्जरपत्रे हे बुर्जवृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. बुर्जवृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. बुर्जपत्र हे बुर्जवृक्षाच्या सालीपासून बनवले जाते आणि बुर्जवृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. तुम्हाला लिखित साधनांवरती असा प्रश्न येतो, लिखित साधने म्हणजे काय आणि ती कोणती? लिखित साधने म्हणजे काय आणि ती कोणती? त्यानंतरचा जो मुद्दा आहे, मौखिक साधने. मौखिक साधने. ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. तसेच लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या साहित्याला मौखिक साधने असे म्हणतात. परत एकदा पहा मौखिक साधनाची व्याख्या. लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे
संक्रमित झालेल्या साहित्याला मौखिक साधने असे म्हणतात. मग ही मौखिक साधने कोणती आहेत? ओव्या, लोकगीते आणि लोककथा ही काय आहेत? तर मौखिक साधने आहेत. पहा या चित्रावरून तुम्हाला काय दिसतं? तर लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जतन केलेले साहित्य, अशा साहित्याला मौखिक साहित्य असे म्हटले जाते. पहा इतिहासाची जी मौखिक साधने आहेत, ही कोणती आहेत? ओव्या, लोकगीते आणि लोककला. कोणती आहेत इतिहासाची मौखिक साधने? ओव्या, लोकगीते आणि लोककला ही काय आहेत? तर इतिहासाची मौखिक साधने आहेत. पहा आपण उदाहरण पाहूया इथे. ओवी ही काय आहे? तर ओवी आहे. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढी वारी येला पुंडलिक आला न्याया. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढी वारी येला पुंडलिक आला न्याया ही काय आहे? तर ओवी आहे. ही काय आहे? ओवी आहे. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊया. लोकगीत. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तिथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिनी लोकी गाजावाजा, असा उजनीचा इक्राम राजा. परत एकदा पहा हे लोकगीत राजा विक्रमादित्य याच्यावर लिहिलेले आहे. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तिथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिनी लोकी गाजावाजा, असा उजनीचा इक्रम राजा. हे राजा विक्रमादित्य याच्यावर लोकगीत रचले गेलेले आहे. त्यानंतर पहा की प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने 3 प्रकारामध्ये आहेत. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. त्यामध्ये भौतिक साधने आपण पाहूया. वस्तू आणि वास्तू. त्यामध्ये वस्तू आपण प्रथमतः पाहूया. गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी आणि शस्त्रे ही काय आहेत? तर वस्तू आहेत. आणि वास्तूमध्ये गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी आणि स्तंभ ही काय आहेत? तर वास्तू आहेत. आणि ही आहेत इतिहासाची भौतिक साधने. आता पाहूया लिखित साधने. हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टाकी महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख ही काय आहेत? तर प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची लिखित साधने. त्यानंतर पहा की मौखिक साधने. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात ते उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनांमध्ये केला जातो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. अश्मयुगीन ते
इसवी सन 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. या काळातील माहिती पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या अवशेषातून मिळते. ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, रामायण, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ अशा प्राचीन ग्रंथातून आपणाला प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती मिळते. तसेच नाटके, काव्य, प्रवासवर्णने, स्तंभालेख, शिलालेख इत्यादीवरूनही माहिती मिळते. आणि उत्खननातून सापडलेल्या वस्तू, वास्तू, नाणी इत्यादी भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने कोणती? प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने कोणती? तर कोणती आहेत? परत एकदा पहा. अश्मयुगीन ते इसवी सन 8व्या शतकापर्यंतचा कालखंड भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. या काळातील माहिती पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या अवशेषातून मिळते. ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे तसेच रामायण, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ अशा प्राचीन ग्रंथातून आपणाला प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याची माहिती मिळते. नाटके, काव्य, प्रवासवर्णने, स्तंभालेख, शिलालेख इत्यादीवरूनही माहिती मिळते. आणि उत्खननातून सापडलेल्या वस्तू, वास्तू, नाणी इत्यादी भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. पहा, तुमच्या पुढे हे एक चित्र दिसत आहे. ते आहे वेद वाङ्मयाचे ते चित्र आहे. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुक्तोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. पहा, यामध्ये ब्राह्मण ग्रंथ तसेच उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य तसेच जैन व बौद्ध ग्रंथ हे जे साहित्य आहे हे साहित्य प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यानंतर नाटके, काव्य, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवासवर्णने इत्यादींचाही समावेश प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये केलेला आहे. आणि उत्खननात सापडलेल्या, त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. पहा, हे जे चित्र तुम्हाला समोर दिसत आहे यावरूनच तुम्हाला असे दिसून येईल की इतिहास लिहिण्यासाठी पारदर्शकता गरजेची आहे. इतिहास लिहिण्यासाठी पारदर्शकता गरजेची आहे. आणि एकमेकांशी निष्कर्ष म्हणजे साधनांच्या आधारे काढलेले जे निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. आणि त्यावेळेसच शास्त्रशुद्ध पद्धतीने हे इतिहास लेखन होत असते. पहा, इतिहास लेखनाबाबत
घ्यायची काळजी. इतिहास हा शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिला जावा याकडे विशेष लक्ष पुरवले जाते. इतिहास हा शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिला जावा याकडे विशेष लक्ष पुरवले जाते. साधनांचा वापर एखादा लिखित पुरावा जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. साधनांचा वापर एखादा लिखित पुरावा जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तसेच अनेक कसोट्यांवर ती साधने पडताळून पाहिली जातात. अनेक कसोट्यांवर ती साधने पडताळून पाहिली जातात. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते आणि विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. म्हणजे ही काय आहे तर इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. हाही प्रश्न तुम्हाला येतो. इतिहास लेखनाबाबत कोणती काळजी घेतली जाते? कोणती काळजी घेतली जाते? अशा प्रकारे आपण पाठ 2 इतिहास